गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी। बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही, पण जर तुम्ही या प्रकारे भेंडीची भाजी बनवाल तर ती नक्की सगळ्यांना आवडेल। भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला राई, जिरं, हिरवी मिरची आणि एक उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर यात आपल्याला कढीपत्ताही टाकायचा आहे। ही फोडणी जर चांगली बसली तर आपली भेंडीची भाजी ही अप्रतिम होते। त्यानंतर इथे कांद्याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला हिंग टाकायचं आहे। कांद्याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे, ब्राऊन रंगावर किंवा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा नाही आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कांदा छान मऊ झालेला आहे। त्यानंतर यात आपल्याला मसाले टाकायचे आहे। मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे धने पावडर, हळद आणि लाल तिखट। लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। लाल तिखट टाकत असताना लक्षात ठेवायचं की आपण यात एक मिरची टाकली आहे, सो अकॉर्डिंग तुम्ही लाल तिखट ॲडजस्ट करा। त्यानंतर हे जे मसाले आहे हे तेलावर छान परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता कांदा आणि मसाला छान मिक्स झालेला आहे आणि त्याला छान असा कलर आलेला आहे। त्यानंतर यात आपल्याला भेंडी टाकायची आहे। भेंडी चिरत असताना त्याला एकदम पण बारीक नाही चिरायचं किंवा एकदम मोठं पण नाही चिरायचं, मध्यम आकारावर भेंडी ही चिरून घ्यायची। तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण भेंडी टाकून घेतलेली आहे। इथे मी अर्धा किलो भेंडीचा वापर केला आहे। भेंडी आणि कांद्याचा मसाला याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता भाजी छान मिक्स होते आहे आणि भाजीला छान कलरही आलेला आहे। त्यानंतर यावर आपल्याला 10 मिनिटे झाकण ठेवून भाजी ही वाफवून घ्यायची आहे। त्यानंतर 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता झाकण काढल्यावर भेंडीमध्ये थोडा चिकटपणा आलेला आहे। भेंडीमध्ये जो चिकटपणा आहे तो भाजीत उतरलेला आहे। सो तो चिकटपणा काढण्यासाठी आपण यात एक चम्मच आंबट दही टाकणार आहोत। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून पण टाकू शकता। दही टाकल्यावर आपल्याला भेंडी छान मिक्स करून घ्यायची आहे। आता भाजी शिजवत असताना आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे, अशीच भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। आता 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भेंडी ही छान मोकळी झाली आहे आणि या स्टेजला आपल्याला मीठही टाकायचं आहे। इथे मिठाचा व्हिडिओ आलेला नाही आहे, पण या स्टेजला आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे आपली मोकळी अशी भेंडीची भाजी रेडी झाली आहे। तुम्हीही बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ती, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।